ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। श्रीगोंदा तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचं औचित्य साधत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे शिबिर श्रीगोंदा शहरामधील पाटील मल्टीस्टेट हॉस्पिटल आणि व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानं पार पडलाय। कार्यक्रमाची सुरुवात प्रथम मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर तसेच भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली आहे। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी मार्गदर्शन करताना म्हटलंय की व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेत असते। त्यांनी राबवलेले रक्तदान शिबिर तसेच इतर समाज उपयोगी उपक्रम हे कौतुकास्पद आहेत। पत्रकार आणि पोलीस यांचं काम अत्यंत तणावपूर्ण असून प्रत्येकानं स्वतःसाठी दररोज किमान 25 ते 30 मिनिटं व्यायामासाठी वेळ देणं आवश्यक आहे। तसेच 6 महिन्यांमधनं एकदा तरी संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेणं गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी भारत सरकारच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचं आवाहन केलं। महिलांनी आणि पुरुषांनी कोणती काळजी घ्यावी, काय खावं, कोणत्या सवयी टाळाव्यात याबाबत त्यांनी सविस्तर आणि मोलाचं मार्गदर्शन केलं। नगरसेविका मीरा शिंदे यांनी पत्रकारांच्या वेदना आणि भावना उपस्थितांच्या लक्षात आणून देत यावेळी म्हटलं आहे की समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांवरती प्रचंड मानसिक ताण असतो। त्यांच्या कुटुंबियांना उपचाराच्या वेळी शहर आणि तालुक्यामधील हॉस्पिटलनं सहकार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। पाटील मल्टीस्टेट हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप पाटील यांनी सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि विविध आजारांवरील उपचारांबाबत माहिती दिली आहे। या आरोग्य शिबिराला मोठ्या संख्येनं पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय हजर होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायत्री ढवळे यांनी केले, सूत्रसंचालन दत्तात्रय जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर मचे यांनी केले। तर यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष गणेश कविटकर, तालुका अध्यक्ष सुहास कुलकर्णी, विजय उंडे, श्रीरंग साळवे, गणेश कांबळे, उज्ज्वला उल्हारे, मुस्ताक पठाण, गणेश गाडेकर, सर्जेराव साळवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। 6 जानेवारी दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। दर्पण या वृत्तपत्राचे अध्वर्यू बाळशास्त्री जांभेकर यांनी या दिवशी दर्पण या वृत्तपत्राची स्थापना केली 1832 मध्ये आणि तेव्हापासून हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। श्रीगोंदा येथे पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन व्हॉइस ऑफ मीडिया यांच्यातर्फे करण्यात आलं होतं। या प्रसंगी डॉक्टर खामकर साहेब जे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून देखील या ठिकाणी कार्यरत होते ते देखील उपस्थित होते। तर या पत्रकार दिनानिमित्त एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी त्यांचे कुटुंबीय यांच्या आरोग्य शिबिराचं आयोजन करून या ठिकाणी एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। व्हॉइस ऑफ मीडिया आणि डॉक्टर पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांचे जे पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकरिता आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे। तर सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या पत्रकार दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम झाला त्यामध्ये जे सध्याचे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, कॅन्सर असेल या आजारांसंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व पत्रकारांचं जे काही रक्ताच्या चाचण्या ECG वगैरे ह्या तपासण्या होणार आहेत खरोखरच त्या खूप कौतुकास्पद आहेत। कारण याच्या माध्यमातून काही कुणाला आजार असतील तर ते आपल्याला वेळेवर निदर्शनास येणार आहेत आणि त्याप्रमाणे पुढं काय असेल तर ते औषधोपचार देखील इथे होतील आणि डॉक्टरांनी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना हा देखील या तालुक्यामध्ये योजना सुरू केलेली आहे आणि त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो आणि पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना शुभेच्छा देतो। धन्यवाद। 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया आणि पाटील हॉस्पिटल श्रीगोंदा याच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचे व त्यांच्या कुटुंबियांचे काही आरोग्य तपासणी या ठिकाणी आपण मोफत करत आहोत. त्यामध्ये ECG असेल, रक्ताच्या काही तपासण्या असतील, या संदर्भात आपण आज तपासणी करत आहोत. श्रीगोंद्यामध्ये मांडवगण रोड या ठिकाणी पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गेल्या 3 वर्षापासून कार्यरत आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले पंतप्रधान आरोग्य योजना तसेच आयुष्यमान कार्ड या संदर्भातल्या जे 5 लाखापर्यंत मोफत उपचार याची सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये आता निर्माण झालेली आहे. त्यामुळं ॲक्सिडेंटचे केसेस असतील, काही ऑपरेशन असतील, तर या योजनेअंतर्गत आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करत आहोत. त्या पद्धतीने आपल्या हॉस्पिटलमध्ये 24 तास हाडांचे डॉक्टर अमित देवधर उपलब्ध असून ICU बॅकअप त्यामध्ये सगळ्या मशिनरी असतील, व्हेंटिलेटर असेल, ऑपरेशन थिएटर असेल, CM सारखे अत्याधुनिक मशिनरी असतील, या सर्व मशिनरी आपल्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आणि 6 जानेवारी दिनानिमित्त मी हॉस्पिटलतर्फे व आमच्या कुटुंबातर्फे सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.